तसं पाहिलं तर आजची भाजी ही रोजचीच आहे. रोजचेच आपल्या भाज्या मी मिक्स करून ही भाजी बनवलेली आहे. पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. त्यामध्ये मी मसाला थोडा वेगळा टाकलेला आहे. त्यामुळे या भाजीची अप्रतिम अशी झालेली आहे. तेव्हा नक्की बनवून बघा आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मग. इथे बघा मी कढईमध्ये 2 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे. आता ही भाजी आपण नुसत्या तेलावर परतणार आहोत. तर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत. हिंग देखील मी मगाशी टाकून घेतलेला होता थोडा. तर यामध्ये बटाटे असल्यामुळे ते पचायला जड जातात म्हणून हिंग टाकायचा आहे. त्यानंतर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो इथे मी टाकून घेतलेला आहे. आणि कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला हा कांदा छान 2 ते 3 मिनिट मस्त परतून घ्यायचा आहे. अगदीच लाल आपल्याला याला करायचा नाही. फक्त त्याचा जो कच्चेपण असतं म्हणजे जो कांदा असतो त्याचं थोडं आपल्याला भाजून व्हायला हवा फक्त. तर 2 ते 3 मिनिटात मी हा छान असा परतून घेतलेला आहे कांदा. आता कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये मी एक शिमला मिरची आहे तर त्याचे देखील बारीक काप करून घेतलेले आहेत. आता यामधल्या ज्या भाज्या मी यामध्ये टाकणार आहे तर त्या तुमच्या आवडीनुसार जाड बारीक तुम्ही चिरू शकतात. तर अशा पद्धतीने भाज्या बनवल्यानंतर मुलं अगदी आवडीने खातात. तर नक्की अशी भाजी ट्राय करून बघा. आता शिमला मिरची टाकल्यानंतर पुन्हा मी 2 मिनिट छान अशी परतून घेतलेली आहे लो फ्लेमवर आणि अधूनमधून हलवायचं आहे. आता शिमला मिरची देखील परतून झालेली आहे आपली. मस्तपैकी तेलात फ्राय झाल्यावर याची चव देखील छान येते. आता एक टोमॅटो आहे मोठा मी त्याचे देखील बारीक तुकडे करून घेतलेले, अगदीच बारीक नाही किंवा अगदीच जाडही नाही केलेले. तर आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर छान असं आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये छान असे मिक्स होतील टोमॅटो. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर आपल्याला 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले टोमॅटो हे थोडे मऊ होतील. अगदीच आपल्याला त्यांना शिजवायचे नाहीत. 2 मिनिटानंतर बघू शकता टोमॅटो छान परतून झालेले आहेत. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये मी 1 मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 छोटा चमच धनेपूड, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि हे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. मसाले टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेणार आहे. तर नक्की यामध्ये मी जो दुसरा मसाला वापरलेला आहे तर अशा प्रकारच्या कोणत्याही सुक्या भाजीमध्ये तुम्ही तो मसाला वापरा. मुलं अगदी आवडीने खातील. म्हणजे जी सुकी भाजी तुम्ही बनवतात मग ती फळभाजी असो किंवा पालेभाजी तर शक्यतो पालेभाजीमध्ये तो मसाला टाकायचा नाही, पण फळभाजी कोणत्याही प्रकारची असो मुलं अगदी आवडीने खात. आता यामध्ये आपल्याला मी 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत. बटाटे टाकून झाल्यानंतर मी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मी इथे मिक्स करून घेणार आहे. अगदी म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला हे परतायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, फक्त आपण तेलात वाफेवर हे बनवणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. आता बघा यामध्ये आता हे पुन्हा एकदा असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा मी आता हा पावभाजी मसाला घेतलेला आहे तर तो इथे मी टाकून घेणार आहे. 1 मोठा चमचा पावभाजी मसाला मी इथे टाकणार आहे. तर पावभाजी सगळ्यांना आवडते, लहान मुलांना तर अगदी प्रिय असते. मग प्रत्येक वेळेला पावासोबत आपण ती भाजी देण्यापेक्षा अशा प्रकारच्या फळभाज्यांमध्ये तुम्ही पावभाजी मसाला वापरून बघा. अगदी आवडीने खातील मुलं. जी फळभाजी त्यांना आवडत नाही ती देखील आवडीने खातील. आता बघा यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेणार आहे मी. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी न टाकता झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी वाफेवर 5 मिनिटात ही भाजी तयार होते. आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात भाजी आपली तयार झालेली आहे. खाली देखील अजिबात चिकटलेली नाही आणि अगदी तेलावर ही
तयार झालेले आहेत. तर का? कारण टोमॅटो आहे, तर टोमॅटोंना थोडं पाणी सुटतं, त्यामुळे ती छान वाफून झाली आहे. आपली भाजी तयार आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.